तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित खांडेकर वेड भटकंतीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, आमच्या गावचं ग्रामदेवतेचं मंदिर म्हणजे आई नवला देवीचं मंदिर गेले कित्येक वर्ष त्याचं काम चाललेलं आणि ते आता पूर्णत्वास आलंय। तर त्या देवळाचा जीर्णोद्धार सोहळा आता या 4 दिवसात होणार आहे। म्हणजे आज आहे तारीख 29। तर आजच्या दिवशी आपल्या देवळाच्या मूर्त्या ज्या घडवण्यात आलेल्या नवीन मूर्त्या त्या आता आणण्यात आल्यात आणि त्यांची मिरवणूक आता काढण्यात येणार आहे। तर त्यासाठी हा असा पेहराव आहे, व्हाईट सदरा वगैरे। तर सगळे ग्रामस्थ त्यासाठी जमलेत आणि आपण पण आता मंदिराच्या इथे आलोय। आता इथून थेट वरती जायचं मंदिराच्या दिशेने। तर एकंदरीत हा मिरवणूक सोहळा कसा आहे तर या व्हिडिओमार्फत तुम्हाला बघायला मिळेल आणि याच्या पुढचे देखील जे कार्यक्रम आहेत त्या व्हिडिओमार्फत तुम्हाला बघायला भेटतील। तर चॅनलवरती बनून राहा, जर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा। भेटू आता मिरवणूक सोहळ्यात। तर अशा प्रकारे हे मागे बघता ही दुसरी एंट्री आहे ॲक्च्युली देवळाची। इथून पहिली जुनी एंट्री होती आणि आपण जो गेलो त्या रोडनी आता नवीन बनवलाय रस्ता मंदिराकडे जायला। आणि आता आपण चाललोय गावच्या सीमेवर ते जिथून मूर्त्यांचं आगमन होणार आहे। म्हणजे त्या बोरसूज सीमेपासून आपल्या मंदिरापर्यंत मिरवणूक आणणार आहोत आपण नाचवत गाजवत। तर आमच्या मंदिरापासून जेमतेम सीमा गावची सीमा ही जवळजवळ 2 ते 3 किलोमीटरच्या आसपास आहे। पर्यंत आम्ही आता चालत चाललोय, काही लोक गाडीने चाललेत। ओके, आपल्याला कोण न्यायला येते का? इकडे नयन, तेजस, जितवादा आणि रस्त्याच्या साईडला बघाल तर अगदी बोरसूज सीमेपासून ते मंदिराच्या म्हणजे आमच्या वाडीपर्यंत राववाडीपर्यंत अशी रांगोळी काढण्यात आली, व्हाईट पट्ट्या। तर मिरवणूक सोहळ्याची सुरुवात आपल्या कुळेगावच्या सीमेपासून म्हणजे बोरसूज फाट्यावरून सुरू होते। तर मंडळी, आपल्या मूर्त्या आपल्या गावच्या सीमेवरती आणल्या होत्या आणि मिरवणुकीचा जो पहिला पार्ट आहे गावच्या सीमेपासून ते मंदिरापर्यंत, तर त्या मूर्त्यांचा मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिलांनी पूजा करून मिरवणुकीला सुरुवात केली।
आलात. आलो नक्की तरी उगाच काहीतरी सांगू नको. आम्हाला घेत नाही तो. तर मिरवणुकीचा मागचा पार्ट म्हणजे जो मेन आहे, आता एवढं ऊन आहे आणि त्या उन्हातून पाण्याची सोय केली आपल्या मंडळाने, ती एक उत्तम सोय आहे. आणि इकडे आपले राजे आका आहेत पाणी द्यायला, कारण मिरवणूक एक 3 किलोमीटर तरी निदान चालते, त्याच्यामुळे पाण्याची सोय असणं गरजेचं आहे. आणि इथे तर हे जे पाणी वाटप आहे हे आपल्या मंडळाच्या कमिटी मेंबर काशीराम दाकोजी शिंदे यांच्यातर्फे करण्यात आलं आहे आणि उत्तम अशी सोय आहे. चला एन्जॉय करूया. त्याचबरोबर आपल्या कमिटीची एक टीम गेलेली मूर्त्या आणायला, त्यातली आपल्या बाबूंची एक गाडी आणि बाबूंच्या गाडीमध्ये विराजमान झालेली मूर्ती बघा. आणि इकडे आपले गाडीचे मालक यशवंत काका कोल्हापूरवरून आलेत. कसं वाटलं? मस्त, प्रवास चांगला झाला. सकाळी गेलात ना? 5 वाजता. ओके. अजून पण आपल्याला एक किलोमीटर टप्पा आहे आणि वरती बसलेत आपले कळश घेऊन स्वप्नील दादा आणि तिकडे काका. शेवटपर्यंत राहायचं आहे. प्रमाणे ही आपल्या यशवंत काकांची गाडी आणि त्या गाडीत पण या अशा मूर्त्या ठेवण्यात आल्यात. तसेच आपले मंडळाचे अजून एक मेंबर ते पण गेलेले कोल्हापूरला, ते पण सध्या मंदिराचं सामान घेऊन आलेत. आणि अशा 3 गाड्या आपल्या लाईनीत पाठी उभ्या आहेत आणि पुढे आपली मिरवणूक.
आपल्या आईचा उदो उदो करायचा आहे. अपेक्षित आहे आणि पुन्हा एकदा आजच्या या सोहळ्यामध्ये आजच्या या मिरवणुकीमध्ये ज्या प्रकारात आपण सामील झाला, ज्या प्रकारात आला. तुम्हा सगळ्यांना स्वतःच एक शाबासकी देऊन घ्या. माननीय अध्यक्ष पुणे ग्रामविकास मंडळ मुंबई श्रीकांत महिपत साळवी, माननीय उपाध्यक्ष आदरणीय माझे बंधू श्री मंगेश काशीराम साळवी आणि ह्या मंडळाचा गाडा सुरळीत हाकण्यासाठी जे सचिव मुख्य सचिव पद लागतं ते भूषवणारे गावचे प्रथम मानकरी आणि आमचे बंधू श्री अनिल राजाराम साळवी आणि या सगळ्यांना आर्थिक रसद पुरवणारे अर्थमंत्री आमचे प्रिय संतोष विनायकराव शिर्के खजिनदार आणि गावातील प्रतिष्ठित सन्माननीय व्यक्ती आहेत मंचावर इथे उपस्थित आहेत. तुम्ही सगळेजण बसलाय. आई नवला देवीच्या नावानं, आई नवला देवीच्या नावानं, आई नवला देवीच्या नावानं. हे बघा माझ्या उजव्या बाजूला पुरुष मंडळी बसले, त्यांचा आवाज अजिबात नाही आला. हा बघा हा डाव्या बाजूला आलेला आहे. आता उजव्या बाजूचा आवाज बघूया. आई नवला देवीच्या नावानं, आई नवला देवीच्या नावानं, नवला देवीच्या नावानं. आता गप्प रे. आता बघा या घराची वास्तुशांती, या घराची प्रदक्षिणा करण्यासाठी आपल्याला इथे हजर राहायला पाहिजे की नको? 2 दिवस सगळ्यांनी आपले गजर लावा, सकाळी उठा, आंघोळ पांघोळ करून इथे या आणि या कार्यक्रमात सहभागी व्हा. विधिवत उद्घाटन होईल, काहीतरी तोंड गोड होईल आणि देवींच्या मूर्ती घेऊन आपण आतमध्ये प्रवेश करणार आणि नंतर संपूर्ण कार्यक्रम जे ठरवलेले पुरोहित आहेत, ब्राह्मण आहेत, ते विधिवत करतील. पूजेला बसणाऱ्या ज्या लोकांना आहे तर विनंती अशीच आहे आमच्याकडून की पूजेला बसणारी जी लोक आहेत त्यांनी विशेष लक्ष ठेवा की आपण जसं घराची वास्तुशांती करून जो उपास धरतो तसा उपास धरला चालेल. ज्यांना अगदीच आरोग्याच्या दृष्टीने शक्य नाही उपाशी राहणं
त्याने फराळाचं काहीतरी खाल्लं. ठिकाणी या कार्यक्रमाला, प्रकाशनाच्या कार्यक्रमाला, स्मरणिकेच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हायचे. आई नवलादेवी देवस्थान याच्या मंदिराचा जीर्णोद्धार, त्याचं पूर्णत्व आणि या पूर्णत्व होण्यासाठी ग्रामीण त्यांच्यासाठी स्मरणिका आम्ही प्रकाशित करतो. स्मरणिकेच्या प्रकाशनाचा सोहळा संपन्न करायचा. उपस्थित सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की जोरदार टाळ्या होऊन या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हायचा. या सोहळ्यामध्ये प्रत्येकाने आई नवला देवीचा, आई नवला देवीचा, आई नवला देवीचा. जी स्मरणिका पत्रिका छापली होती त्याचं वाटप केलं जाते प्रत्येक सदस्याला गावच्या. काशीनाथ रामा शेळके, शेळके कुटुंबातील कोणी सदस्य असतील त्यांनी या इथे येऊन, तुकाराम भिकाजी खांडेकर या कुटुंबातील कोणी सदस्य असतील त्यांनी याचा स्वीकार करायचा आहे. तुकाराम भिकाजी खांडेकर. यानंतरचे आपले सदस्य आहेत परेश प्रभाकर साळवी, परेश प्रभाकर साळवी. तर मित्रांनो आपले सदस्य आहेत अशी प्रकारची स्मरणिका छापले. यामध्ये आपल्या देवळाचा फोटो, नवीन देवळाचा, आणि आतमध्ये धनावडे कुटुंबातील कोणी सदस्य असतील त्यांनी या इथे येऊन स्मरणिका व स्मृतिचिन्हाचा स्वीकार करायचा आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीची होती आपली मिरवणूक. आणि मिरवणूक झाल्यानंतर आपल्या गावच्या कुळे ग्राम विकास मंडळाची जे सदस्य आहेत, कार्यकारिणी कमिटी आहे, त्यांच्या हस्ते आपल्या जी स्मरणिका पत्रिका छापली त्याचं उद्घाटन तुम्ही बघितलं. आणि ती इतरत्र म्हणजे सर्व ग्रामस्थांना जे आपला उंबरठा वर्गणी जमादार होते त्यांना ती देण्यात आली. तर एकंदरीत हा आजचा दिवसाचा हा एवढाचा कार्यक्रम होता. आणि मी परत आले आपल्या वाडीच्या देवळात, कारण आपल्या वाडीची पूजा ही दरवर्षी अक्षय तृतीयाला असते, त्यामुळं ती पूजा देखील आहे आणि आपल्या गावचा कार्यक्रम देखील आहे. त्यामुळे पहिले आपली वाडीच्या पूजाचा कार्यक्रम होईल, त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ आपली गावच्या देवळाची असेल. तर ही व्हिडिओ इथपर्यंतच होती. भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.